श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वामीसेवकांचं हार्दिक स्वागत आहे। अधिक मास आला की आपण जावयाला वाण देतो, पण एक प्रश्न अनेकांना पडतो, आपल्या घरातील लक्ष्मी म्हणजे सुनेला वाण द्यावे का? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, सुनेला वाण देण्याची परंपरा आहे का, शास्त्रानुसार याचं महत्त्व काय आहे आणि वाणामध्ये नेमकं काय द्यावं। तर सर्वप्रथम अधिक मास म्हणजे काय? तर अधिक मास हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र महिना मानला जातो। या महिन्यात भगवान विष्णूंची विशेष पूजा केली जाते, म्हणून याला पुरुषोत्तम मास असे देखील म्हणतात। या काळात दान, जप, तप, व्रत यांना विशेष महत्त्व असते। केलेलं पुण्य अनेक पटीने वाढतं असं मानलं जातं। आता सुनेला वाण द्यावं का? परंपरेनुसार आपण जावयाला वाण देतो, कारण तो बाहेरून आलेला जावई असतो, पण सून ही आपल्या घरचीच लक्ष्मी असते। ती घरात सुख, समृद्धी आणि आनंद घेऊन येते, म्हणून शास्त्र आणि परंपरेनुसार सुनेलाही वाण देणं अत्यंत शुभ आणि पुण्यकारक मानलं जातं। हे कर्तव्य केल्याने घरात सौख्य वाढतं, नातेसंबंध अधिक दृढ होतात, लक्ष्मीची कृपा कायम राहते आणि शास्त्रानुसार धर्मशास्त्रात स्त्री ही लक्ष्मीचं रूप आहे असं म्हटलं जातं। सुनेला मान सन्मान देणं म्हणजे लक्ष्मीचा आदर करणं। अधिक मासात केलेलं दान अनेक पटीनं फळ देतं। सुनेला वाण देणं म्हणजे धर्म, परंपरा, प्रेम यांचा सुंदर असा संगम आहे। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, वाणात काय द्यायचं? तुम्ही कुठलीही वस्तू देऊ शकता, साडी देऊ शकता, ड्रेस देऊ शकता, नारळ, श्रीफळ, फळं, मिठाई, हळद कुंकू, सौभाग्याचं जे लेणं आहे ते तुम्ही देऊ शकता। ओटी भरण्यासाठीच्या ज्या वस्तू असतात त्या देऊ शकतात, शक्य असल्यास पैसे देखील तुम्ही देऊ शकता। आणि सर्वात महत्त्वाचं, सुनेला धोंड्याच्या महिन्यामध्ये तुम्ही जोडवी ही करायचीच आहे। सर्व वस्तू शक्यतो पिवळ्या किंवा शुभ रंगाच्या असाव्यात, अधिक मासाशी संबंधित असाव्यात। प्रथम देवाची पूजा करा, सुनेला औक्षण करा, हळद कुंकू लावा, तिची ओटी भरा आणि तिला तुम्ही वाण स्वरूपात किंवा तुम्ही तुमच्या लक्ष्मीला जोडवे देखील तुम्ही देऊ शकता। आणि हे सर्व प्रेमाने आणि श्रद्धेनं करणं खूप महत्त्वाचं आहे। आजच्या काळात अनेक परंपरा विसरल्या जात आहे। कुटुंबाला एकत्र ठेवण्यासाठी आपण या गोष्टी करत असतो, प्रेम वाढवण्यासाठी या गोष्टी करत असतो, नात्यांना घट्ट करण्यासाठी या गोष्टी आपण सर्वजण करत असतो। आणि हा महिना विशेष म्हणजे भगवान विष्णूंना अर्पण केलेला विशेष कालखंड आहे। हा भगवान विष्णूंसाठी ज्या आपण सेवा करणार आहोत त्याचं अनेक पटीनं पुण्य आपल्याला प्राप्त होत असतं आणि या महिन्यात केलेलं दान हे देखील अतिशय महत्त्वाचं असतं। सून ही आपली गृहलक्ष्मी आहे, कुलवधू आहे, संपत्ती आणि संस्काराची वाहक आहे। मनुस्मृती आणि इतर धर्मग्रंथांप्रमाणे स्त्रीला आपण लक्ष्मीचं रूप तर मानतोच, पण सून म्हणजे फक्त सून का? नाही, ती मुलाची पत्नी नाही, तर ती घरातील तुमची लक्ष्मी आहे। मग जावयालाच वाण का दिलं जातं? कारण जावई बाहेरचा असतो, त्याचा मान राखण्यासाठी परंपरा बनलेली आहे। पण समस्या इथे आहे की सून घरात असूनही अनेकदा दुर्लक्षित राहते। तर आजच्या काळात संतुलन आवश्यक आहे। जावई जसं आहे तसं सून देखील, या दोघांचाही देखील समान मान ठेवला गेला पाहिजे। आणि शास्त्रात थेट सुनेला वाण द्या असा उल्लेख नसला तरी तत्त्व स्पष्ट आहे। यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता। स्त्रीचा सन्मान देवाचे आगमन असते आणि स्त्रीचा अपमान नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये तयार होत असते। सुनेला वाण देणं म्हणजे लक्ष्मीचंच पूजनच आहे। वाण म्हणजे फक्त वस्तू नाही, प्रतीक नाही, त्या वस्तूचा अर्थ आहे। नारळ म्हणजे शुभता, हळद म्हणजे आरोग्य, हळद कुंकू म्हणजे सौभाग्य आणि साडी म्हणजे सन्मान, फळं म्हणजे समृद्धी आणि बांगड्या म्हणजे आनंद। या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे। आणि जे जोडवे तुम्ही देणार आहात भेटवस्तू स्वरूपात, ते जोडवे देखील सौभाग्याचं प्रतीक आहे। प्रत्येक वस्तू एक आशीर्वाद आहे आणि वाण देण्याची ही पद्धत फक्त दिखावा म्हणून वाण देणं नाही, तर जावई आणि सून यांची तुलना करणं नाही, जबरदस्तीने महाग वस्तू देणं नाही, भावना न ठेवता विधी करणं हे महत्त्वाचं नाही। सगळ्या गोष्टी या मनापासून झालेल्या हव्या आहेत। तर आपल्याला समजलं असेल की अधिक मासात सुनेला वाण देणं हे केवळ परंपरा नाही, तर एक सुंदर संस्कार आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ खरंच आवडला असेल, हा त्या सुनेचा सन्मान आहे, एक आशीर्वाद आहे, तर तुम्हाला खरंच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही सुनेला वाण देता का? तर झालेली सेवा ही महाराजांच्या मी रुजू करते। श्री स्वामी समर्थ।